आत्महत्या केलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंना न्याय द्या असं म्हणत शिक्षकांचं अजित पवारांसमोर आंदोलन। दादांच्या गाड्यांचा ताफा अडवला। 3 आंदोलकांना निवेदन घेऊन येण्याची दादांची सूचना। बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती। चर्चेदरम्यान अपुरी माहिती खपवून घेणार नाही असा इशारा। विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुलाबाबतची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी। आजारी असल्यामुळे उपस्थित राहणं शक्य नसल्याचं कारण। लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक। दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार 8 तासांची चर्चा। विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार? वक्फ सुधारणा विधेयकावरनं फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं। वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींची भूमिका। जग असेपर्यंत जमिनी अल्लाच्या नावावरच, आझमींचा दावा।